मोडून देवा गणपती मोड काय लावशी आता बुतूर घालचे
काय म्हणते थंडी आहे थंडी आहे मग माका कोणी हजार पेलो
नमस्कार मला करू नकोस. आनंदराव तुला एकदाच सांगतो, माझे एकच म्हणणे, चल आमच्या सोबत चल म्हणते बादशाहपर्यंत. तुमच्या समवेत या काळाला बादशाहपर्यंत या. काय कशाचे? बादशाहची आज्ञा अत्याशे या कान्होला आपल्यापर्यंत घेऊन येणं ही आज्ञा आम्हाला आहे. तेव्हा ते कसं परिपूर्ण करणं हे आमचं कर्तव्य आहे. तेव्हा आमच्या मनाला होकार दे. त्याप्रमाणे ही कालो आपल्या काळीचं रक्षण करण्याचं कर्तव्य परिपूर्ण करत. मला सांगा, बादशाला या कालोला आपल्यापर्यंत का आणि कशासाठी बोलावे हे तुम्ही सांगू शकाल का? हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. वैयक्तिक प्रश्न असं तुम्ही माहिती. पण आतापर्यंत बादशापर्यंत गेलेली स्त्री स्वतःचं चारित्र्य अगदी शुद्ध ठेवून पुनश्च मागायला फिरली का? हे जर का तुला कळतं तर आमच्या म्हणण्याला होकार देण्याचं आमचं म्हणतोय तुला. काय ही कालं तुमच्या समवेत बादशापर्यंत मुळीच येणार, कारण या काळाला स्वतःचं चारित्र्य महत्वाचे. तुम्ही त्या बादशाच्या आज्ञांकित आहात, पण तुम्ही बादशापर्यंत, पण ही कालं स्वतःहून बादशापर्यंत मुळीच. आनंदाची सवय असेल, जर का नाही जर का कोणी म्हटलं असेल तर हिसकावून खेळव माझी सवय. तेव्हा मी तुला शांतपणे सांगतो, माझ्या म्हणण्याला होकार दे. न पेक्षा त्याचे परिणाम फार वाईट होण्याचा विचार कर. काय या काळाला तुम्ही सांगता तू बादशापर्यंतच,
स्वतःच्या आया बहिणीला पाहिलं असतं ना, काय घ्यावं तर आज हे तुम्ही इथे कधीच गेलं नसतं. अगं जागा जा. अगं मला तर वाटू लागलं या क्षणी स्वतःला तू सभ्यतेचा पुतळा समजते. पण मी तर म्हणतोय तुझ्या आईनं काय केलं? तर काय केलं? तर तुझ्या आईनं वेश्या व्यवसाय केला. मग तुला सुद्धा तेच कसं लक्षात ठेव म्हणतोय. आईनं जे केलं ते मुलीनं करावं असा आपला नियम नाही. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य दिले. अगं आईनं आपल्या पोटाचा उदर भरण्यासाठी कृत्य केलं मान्य आहे मला. म्हणून तेच कृत्य या कानूनं करावं हे कधीच होणार नाही. कारण या कानूनं मनानं ठरविले स्वतःच्या मुलीला जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत कृत्य मुळीच करणार नाही. तुला काय वाटलं? तुझं जेव्हा पटलं ते म्हणाल मुळीच नाही. आणि ही कानून परपुरुषाची अगदी संगत कधीच करू शकत नाही. जागा जा. तुला वाटलं असेल मी तुला सोडणार मुळीच नाही. आजच्या टाकलेल्या भाकरीच्या तुकड्यावर जगणारी जात नाही. अरे लांड्या लांडगा मला तू म्हटलं चालेल. शर्मरा आनंदराव नक्की निर्लज्ज होईल. पण लांडगा काय असतो आणि लांडगा काय अवस्था करतो मला एक लक्षात ठेव. मराठ्याला आपली स्त्रियांचं रक्षण करण्याचा विडा हाती घेतला. स्वतःचं रक्त अगदी भूमीवर गाजविलं. अगदी पाण्यासाठी तडफडलेले स्वतःचे पंच प्राण घेतले. पण आया बहिणीची अवधी कधी लुटली नाही. या बंडाला कधी युद्धाच्या निशाणाने खाली पाडण्याचं काही होत नाही. पण तुम्ही करता ते नीट करण्याचं जागा जा. चांगलं का वाईट काय त्याचा परिपूर्ण विचार आनंदानं केव्हा केला म्हटलं. पण एक लक्षात ठेव मला तू लांडगा म्हटलंस ना. मला लांडगा काय असतो लांडगा कसं करतो हे तुला नक्की कळलंय. तेव्हा आता संपला समजता. आता बघ काय चलून जबरदस्ती साऱ्या गोष्टी जबरदस्ती करून मी तुला काय वाटलं? हो माझी सवय तशी आहे. ते मागून मिळत नाही हिसकावून घेणं माझी सवय. का आपली एक मराठा आहे त्याचं सारंच म्हणणं मानतो. आतापर्यंत तुम्ही अगदी भावाप्रमाणे सगळ्यांना प्रयत्न केला. मी बंधूच्या जागी आहे. अगं सत्तेपुढे शहाणपणा नाही. या काळात तुम्ही स्त्रिया जन्माला आलात कदाचित हवा तुम्हाला मिळालेला शाप आहे. या हिंदुस्थानाला मिळालेला शाप आहे. आणि म्हणून अगदी मंतर नसताना सुद्धा आम्हाला असं वागावं लागतंय. सुज्ञे तू स्वीकार्य आहेस. हे पाप तुझ्या हातून घडू दे. तुझी ही काळं अशी अबाधित राहाव्याची तुझी इच्छा आहे. आपल्या चारित्र्याला कलंक लागू नये असं तुला वाटतंय. पण तू जर आता गेली नाहीस तर तो बादशाह एवढंच नव्हे तर ते एक गिधाय प्राण्याचे लचके तोडणं हेच तो जाणत असतो. तू जर गेली नाहीस तर तोच बादशाह इतर स्त्रियांना उजळ मात्यानं जगू देणार नाही. आपल्या सैनिकांसमोर या स्त्रियांना तो फेकणार आहे. हजारो स्त्रियांच्या अब्रू आज वेशीवर टांगल्या जाणार आहे. मग सांग हे तुला चालेल का? बोल भगिनी बोल. कारण जर ही कानून त्याच्यापर्यंत गेली नाही तर या हिंदुस्थानात असणाऱ्या साऱ्या स्त्रियांच्या अगदी अब्रू वेशीला टाकण्यासाठी तो बादशाह तत्पर ठरणार आहे. या माय बाबीचं अब्रू रक्षण करण्यासाठी
ही काळू स्वतःच्या अमृतावती बलिदान दिली. या माई बाबुल्यासाठी स्वतःच्या अमृत बलिदान दिली. चला.